त्याच्यासोबत श्री यशवंत शिंदे साहेब जे उद्योजक आहेत. हॅलो, सुनीलजी मुंडे यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. हॅलो, आईवा क्या हॅलो 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 हॅलो, आईवा कॅचसाठी प्रेक्षकांसाठी, खेळाडू व्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी आपण पाहायला गेला संदेशजी मालकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आईवा कॅचसाठी प्रेक्षकांसाठी अगदी आपण पाहिला संदेश मालकर सई पूर्वी तर जर बघितलं गेलं तर पहिला चेंडू विकेट होता. दुसरा चेंडू पाहिला गेला आपण तर निर्धावाला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज आहे. मचिंद्र स्ट्राईकला आहे, फलंदाज श्रेयश नॉन स्ट्राईकला येतो दिनेश. बघा जसं दुकान खुलली आणि कर्फ्यू लागला कारण पहिल्याच चेंडूवरती पहिला विकेट होता. गेले कित्येक दिवस आम्ही डे नाईट मॅच करतो. यश चांगला चेंडू ओव्हरपी चेंडू सरळ रेषेत गेला जणू काय दुपारची वेळ आणि गुड आफ्टरनून सांगत असताना चेंडू डॉट चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. बघा श्रेयश तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहेत. आमचे समालोचक यशचे भाऊ आहेत आणि त्यांच्याकडून यशकडून 2 षटकाराला 500 रुपये म्हणजे वरच्या खिशात टाकायचे ना खालच्या खिशातून घ्यायचे. हा दुसरं काय नाही. आजकाल लोकांना जीपेचा फॅड आलाय करतो ना. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला. पहिल्यानंतर चेंडू किंतीचा बॅलन्स करत चेंडू बाहेरचं वळण घेतोय. डॉट चेंडू आपण पाहतो. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहत आहे. हॅलो हॅलो पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. क्षेत्ररक्षक चेंडूचा जरूर पाठला करतो त्या ठिकाणी. चेंडू उचलणार फेकणार त्या दरम्यान चितेके चपलाईने हरणाच्या गतीने ही दुसरी धाव या ठिकाणी घेतली. स्कोरर म्हटलं गेलं तर आपण दुपारचं आजकाल जी मॅचेस आहेत खऱ्या अर्थानं त्रासदायक असतं सर्वांना. नक्कीच राघोरे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी लगातार आपण पाहायला गेला 3 थंडगार लस्सी देण्यात येतील. इथे ओरपे चेंडू फुल लेंथचा चेंडू पाठवला वाईडिश लॉंग काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये येते. टांगा पलटी गोळा फरार. रन्स मिळतील 4. इथे याला 4 चौकार ठोक दिली.
नका जाऊ द्या मैदानावरती. पास केला चेंडूला इथे वाईट स्ट्रॉंग काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीने एक धाव घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 10. आता वाऱ्याचा झोका तिथंच ठोका असं फलंदाजी करावी लागेल. ऑफिशियल्स आमचे दोन्ही करायला सर आहेत. एक उल्हासनगर अंबरनाथवरून आलेत आणि दुसरे आमचे कर्जतवरून. जर हरीश करायला तुम्ही पाहिला असेल पंच म्हणून नका विचार करू. फ्लाइंग जेट जे रायगड जिल्ह्याचा बॉलर म्हटलं जातं ना तो हरीश करायला सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये. कारण रायगड एक्सप्रेस न म्हटलं जातं फ्लाइंग जेट एक्सप्रेस आहेत ते. इथे चांगला चेंडू फुलचा चेंडू गुंडामध्ये फेकला गेला. परफेक्ट यॉर्कर. फलंदाज तुफलची दांडी 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 गुल. फलंदाज पाहतो तलोली विभागामधील सामाजिक कार्यकर्ते अतुलजी मालकर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. बघा आता मैदानावरती आलात मैदानाची शोभा वाढवली. आता आमच्या व्यासपीठावरती आणि व्यासपीठाची शोभा वाढवा. आपलं या मैत्री चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चौथा चेंडू पाहिला गेला. चौथा चेंडू आपण विकेट तिकट चेंडू पाहिला गेला. विनेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय माझगाव एन कडून. पुढचा चेंडू फुल यांचा चेंडू करून घेतला. इथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती विचार केला जाईल. त्याच्या डोक्यावरून चेंडू होतो फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठक दिले. काय टेन्शन घेऊ नको दादा. डीजे मास्टर आणि समालोचकाचं नातं नवरा बायको सारखं असतं का. दोघं एकत्र वाचले तर भांडणं होतात. इथे वाईट चेंडू डोक्यावरून गेला. पंतांनी सांगितलं वन बाउन्स अतिरिक्त बाउन्स चेंडू पाहिला गेला. वाईटची धाव या ठिकाणी एक्स्ट्रा पकडली जाईल. एका धावेने तर दंडात्मक कारवाई. वन बाउन्स यानंतर जर पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू फेकला तर त्यावरती अधित्मक कारवाई होईल. विशाल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विशालजी पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतो चेक केलं जाईल. चेक केलं जातं. फलंदाज बाद आहे. अतुलजी मालकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावरती बघा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. दादा इथं बोलवलं जातं. आता खरंच सांगतो तुम्हाला समालोचक एवढे डेंजर असतात ना. त्यांचे मोबाईल तर अतिरिक्त डेंजर समालोचकांचे. त्यांच्या मोबाईल चेक करायचे समालोचकांचे आयोजकांनी त्यांच्या इथं नाव SMS आले असतात. दादा मैदानावरती आलं 2-3 वेळा नाव घेतलंच पाहिजे. तुझं नंतर संध्याकाळी बघतो. आयुष्यभर बघतात बघतच नाहीत काय ना. खरंच बरोबर ना दादा. प्रकाश पाटील साहेब भरपूर फोन हो. SMS आयोजकांना आमच्याकडून शुभेच्छा द्या. अहो आयोजक आमच्या खालापूरचे देतो परलीवरून. कधी पाहत होता आपण तर भिवंडीवरून. आयोजकांना माझ्याकडून शुभेच्छा द्या. फक्त नाव यायला पाहिजे. धावसंख्या स्कोर कार्ड 61-16 या आकड्यावरती. हॅलो. आणि अशा शुभेच्छा आल्यात आमच्या स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष महेंद्र मालकर यांच्याकडून. या आयोजकांना सुद्धा शुभेच्छा आल्यात आणि तलावली संघाला सुद्धा शुभेच्छा आल्यात. जरूर मालकर
कधी कधी दादा असं वाटतं ना, जेव्हा आपण माईकवरती बसतो ना, फक्त शुभेच्छा द्यायच्या का. तर मी प्रत्येकाला विनंती करतो बघा, बाहेरून शुभेच्छा देण्यापेक्षा ना मैदानावरती याच्या मच्छिंद्र पाटील साहेबांचा आज बर्थडे पार्टीचा हंगाम होणार आज. या रात्री तुम्ही एन्जॉय करूया. गोलंदाज तयार. तिसऱ्या षटक धनंजय पंचाच्या डाव्यासाठी राईट हँड ओव्हर द विकेट मारा. स्लोअर चेंडू आपण पाहतो, उचलला चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी आहे. फलंदाज बाद. इथे तर विचार केला ना यश, गोलंदाजाने हलवार चेंडू टाकला, त्यानंतर फलंदाजाने हलवार मारला आणि क्षेत्ररक्षक घोडवा घेत झेल घेतला. विकेट. चेंजर असतात, साईज प्रमाणे आले तर ठीक आहेत. मगाशी आमचा शुभम, त्याला कोणत्या साईजचा टी शर्ट नव्हता मालुसुरेला. हा 16 धावा झाले, 4 फलंदाज बाद झालेत. भगवान नाम में है दम. हलवार हवा आले. आता मी 16 सर तेवढेच ना, 2 ओव्हर झाले तर 16 धावा, एकच चेंडू टाकला, 1 विकेट आला. वाढवणारच नाही कोण, लाईव्ह आहेत काय वाढवणार. गोलंदाज तयार. धनंजय पुढचा चेंडू इथे होऊन केल्याचा प्रयत्न पंचाने भरवणार. कवायत प्रकार सादर फलंदाज त्या ठिकाणी थपकला जातो. पंच या ठिकाणी हुशार. वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव. फोकटची धाव या ठिकाणी धावसंख्या 10 पोहोचले. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा हम 7 1 7 17. जरूर यश 17चं गणित जरूर सांगूया आपण या चेंडू नंतर. इथे सुरेख फटका उचलला चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीची 17चा खतरा जरूर आपण पाहतो फलंदाजच्या डोक्यावरती होता. एकाने आपण पाहतो स्कोर कार्ड 18 जाऊन पोहोचलो. 17 म्हणजे काय मच्छिंद्र सर, आता लाईव्ह आलं. पुढच्या टायमाला 17 म्हणजे काय, आम्ही बोलतो 1 7 17. 11 खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षक म्हणून असतात, 2 फलंदाज असतात, त्यांची संख्या 13 होते. 2 पंच असायचे मैदानात, त्यांची संख्या होती ती 15. एक लिहिणारा एक बोलणारा, यांची संख्या होती 17. म्हणून आम्ही नेहमीच बोलतो हम 7 1 7 17. हा 17चा आकडा इथे पुढे सरकलाय एकाने. 18 या आकड्यावरती जाऊन 18चं पण गणित सांगूया. 18चं पण गणित जरूर आपण या ठिकाणी सांगणार आहोत. इथे एक धाव घेतली गेले, दुसरी धाव आपण या ठिकाणी पूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. बघा 18 म्हटलं गेलं दादा, 18 वर्षामध्ये मतदान भेटतं तुम्हाला, तेव्हा तुम्हाला अक्कल आली असते. पण लग्नासाठी तुम्हाला 21 वर्ष पूर्ण पाहिजेत का, तिथं डबल अक्कल आलेली पाहिजे असते. हा आता काय करायचं. इथं धावसंख्या 20 झाले. 20 म्हणजे आकडा अजून डोक्याला शॉर्ट आहे का. 2020 म्हणजे आयुष्य बदलणारं माणसाची ओळख निर्माण करून जाणारं वर्ष म्हणजे मच्छिंद्र पाटील साहेब. 2020 वर्ष जिथे कोरोना भारतात आला, माणसाची ओळख झाली दादा. त्या वर्षी बर्थडे ह्या चालू सीझन मध्येच कोरोना होता. तुझा बर्थडे घरातच झाला असेल. त्यामुळे भरपूर लोकांनी पाव घरातच वापरलेत. त्याच्यामुळे पण फक्त सर्वात जास्त फक्त कोरोना काळात फुग्याचा वापर जास्त झाला, कारण लहान पोरांना खेळ फक्त फुग्याचाच होता. इथे पाहतो आपण चांगला चेंडू या ठिकाणी. सौरभ मालकर आता हुशारीने फलंदाजी करावी लागेल. थोडासा नाराज आहे आमचा यश, थोडा नाराज आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं यश विकेट जसा आला तसा सर या ठिकाणी आपण पाहिलं असेल. पहिल्या चेंडूवर जेव्हा समीरची विकेट गेली ना, तेव्हा यशने लगेच माईक सोडला. ओरपी चेंडू लंगाव रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लंगाफला. इथे कोणत्या प्रकारची चुकीने सिंगल घेतली जाते, सिंगलने षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 21 या आकड्यावरती. 21 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. चला पाणी पुरवा मैदानात, खूप गरजेचं आहे पाणी पुरवा. सर तीच परिस्थिती आपण पाहिली आसरे टीमची.
2 षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या. त्यानंतर तो स्कोर जाऊन पोहोचला 4थ्या षटकानंतर 35 या धावसंख्येपर्यंत. अजूनही बेल गेलं नाही. शेवटचं स्लॉगरचं षटक आहे. या स्लॉगरच्या षटकामध्ये 20 धावा जर आला तर एक चांगली धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जरूर दादा. आपण पाहतो आत्ताच एक स्पर्धा चालू आहे कर्जत तालुक्यामध्ये बामच्या मळ्यावरती. तिथे ही स्पर्धा चालू आहे. स्वर्गीय रवींद्र दिघे स्मृती चषक आम्ही पाहतो अजयजी दिघे यांच्या माध्यमातून. दादा असं वाटतं ते अजय सरांनी जे आयोजक आहेत त्यांनी का त्यांच्या हल्दी आहेत. हा इकडे स्टेजवरती आम्ही सगळं बसलोय पाठीमागे फुल पार्टी. त्याचं त्या क्रिकेटपेक्षा आहे ना त्या पार्टीवरती जास्त खर्च चालू आहे. आणि काल मी सावल्याच्या मैदानावरती नाईटला होतो. रात्रभर आम्ही 4:30 पर्यंत नाईटला होतो. प्रकाश पाटील साहेब नाईट करून इकडे आलोय. कारण क्रिकेट आम्ही आमचा धर्म मानतो आणि ते तेवढी खास पण आहे आम्हाला म्हणून आम्ही डे नाईट करतो. नाही खरंच आहे. कारण इथे बसलेत बघा डे नाईट करणारे खास देऊन इथे बसलेत. या ठिकाणी सर पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिकसाठी प्रदीप जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जरूर पारितोषिक लागलं. पारितोषिक म्हणजे काय सर एक प्रेम असते एक माया असते. अशीच कामगिरी तू सतत करत जा. लहान मुलं जे उन्हामध्ये उभे आहेत ना दादा सावलीमध्ये बसा. काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही एवढे मोठे होईपर्यंत ना क्रिकेटचे एवढे नियम बदलून जातील ना दादा. या 17 वर्षामध्ये मी पाहिलं गेलेत काय नियम होते. पहिले एक टप्पा तरी बॉल गेला ना बाउंड्री लाईनला तरी आम्ही विकेट घ्यायचो. एक टप्पा पकडला तरी कॅच आउट होता. आता बदललंय. आणि स्क्वेअरलेग पंचाच्या बाजूलाच ज्याची बॅटिंग असेल त्याचा पंच. हा त्याने आऊट द्यायचं नाही द्यायचं त्याने ठरवायचं. स्कोर धाबा वाढवायचे त्यांनीच ठरवायचं. सोबत हा चपलीवरती पॅरागॉनची चप्पल त्याचा वापर चांगल्या प्रकारे व्हायचा तिथे. आता बिस्लरीचं पाणी तिथे एखादी हातगाडी किंवा एखादी बैलगाडी असायची त्याच्यावरती एक ड्रम असायचा 3-4 प्लास्टिकचे मग. इथे वरती चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. टॉस केला चेंडूला एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हा दुसरी धाव का होतो दादा माहितीये का. असं वाटतं टीव्ही तिकडे आणि तुमच्या हातात रिमोट कंट्रोल. आणि प्रकाश पाटील सर कधी कधी काय होतं असे धाव करायला जातो ना म्हणजे एखाद्या अर्थ असं होतो चढणीला गाडी ढकलायची ड्रायव्हरच्या पायाखालचा ब्रेक निसटला गाडी अंगावरती मग पुढे काय ऍक्सिडेंट. गोलंदाज तयार. धावसंख्या स्कोर काढा 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. उद्या खऱ्या अर्थाने हंगाम आहे. उद्या इंडिया न्यूझीलंड चॅम्पियन ट्रॉफीची फायनल. प्रकाश पाटीलने उद्या सुट्टीच घेतली असती. आपण पाहतो बॅटची कडा घेतली गेली. पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. धावसंख्या स्कोर काढा 1 ने पुढे सरकली 24 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. आम्हाला सुरेख साथ दिली आज एक मॅच साठी आमचे विलास पाटील. त्यांना सांगितलं उभं राहायचं शेवटपर्यंत उभं राहिले. पाहिजेत असे कोणतरी आमच्या सोबत. इथे पंच आरे सर यांनी 2 समांतर केल्या. वाईट चेंडू या ठिकाणी अतिरिक्त एक धाव एक्स्ट्रा घेतली जाईल. वाईट +1 पक्ष पंख जसे पसरतात त्यांनी हात पसरले सांगितलं. धावसंख्या स्कोर कार्ड 2 ने पुढे सरकली 26-26. हा आकडा पण खूप डेंजर आहे. मच्छिंद्र पाटील साहेब 26 जानेवारी 26 नोव्हेंबर 26 जुलै 26 नोव्हेंबरची अजून एक रात्र. इथे दांडी गोल मागचा दरवाजा उघडा केला. चोर चोरी करून गेला. फर्निचर डिस्ट्रॉय झटका ठोक दिली. या खालापूर तालुक्यात झाला यरत्यांच्या नावाचा यो बोलवाला. राष्ट्रवादी अध्यक्ष हाय तो भारी माझगाव गाववाला. मच्छिंद्र पाटील दादांचा वाढदिवस गाजताय. आमचे नातेवाईकांचं गाव आणि खऱ्या अर्थाने आज दादा आज आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. राजेश सर भुईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जो कॉल आम्हाला या ठिकाणी आला बरं वाटलं कारण दूरवरचा प्रवास आम्ही करत असतो. गत वर्षी मी कुंभवलीच्या मैदानावरती होतो. इथे आपण पाहतोय आपण त्यांनी हलवार हात पूर्ण केले गेलेत.
वाईट चेंडू वाईट प्लस एक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहतोय. जिथे धावसंख्या रोखण्यात यश संपादन केलं होतं या 2 ने धावसंख्या स्कोर अग्रेसर होते जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. 28 चा आकडा पण खूप महत्वाचा आहे दादा. 1983 ला भारताने वर्ल्ड कप जिंकला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली. 28 वर्ष लागले आपला दुसरा वर्ल्ड कप आणायला. 2011 28 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार पंचाच्या डाव्या साईडने. इथे चेंडूला पंप केलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सावरला सुट्टाला उलटा झेल होता. हॅलो 2 धावा 2 धाव्याने स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. हॅलो हॅलो 3 धावा 31 धावा. हॅलो 31 31 31 बघा ना किती 31 म्हणजे 31. नशीब मच्छिंद्र साहेब 31 तारखेला तुमचा वाढदिवस नाही आला डिसेंबरच्या. डबलचा अजून खर्च. इथे पुन्हा एकदा टॉस केला चेंडूला. बराच काळ चेंडू हवेमध्ये 3-3 4-4 जण त्या ठिकाणी होते. कोणत्या प्रकारचा आपण पाहतो झेल घेण्यात आला नाहीये. इथे पुन्हा एकदा तयार शर्यत लागली आपण पाहतो क्षेत्ररक्षक आणि फलंदाजाची. आणि इथे आपण पाहतोय या ठिकाणी आता तदनंतर बी गटाला सुरुवात होईल. पहिली मॅच बी गटातील चावणे त्यांच्या विरोधात सापोली. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी या. जशी इनिंग संपेल या ठिकाणी तसं आपण लगेच टॉस साठी या. सावणे टीमचा कॅप्टन आणि सापोली टीमचा कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या बी गटाला. नंतर यानंतर सुरुवात होईल. ओ टू कॉम बॉक्स जरूर आपण पाहतोय 3 ग्रुप आपण पाहिलं. चमचमत्या ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर नियोजन सुंदर आयोजन कडक कार्यक्रम आखलाय आपण पाहतोय. आमचे यशवंतजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर मारुती ढवळकर साहेब यांनी चांगला कार्यक्रम आखलाय. परफेक्ट नियोजन. इथे वाईट चेंडू. तिसरा अतिरिक्त धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 1 बाउन्स पुन्हा एकदा आपण पाहतोय अपील केली जाते. इथे धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 34 या आकड्यावरती 34. जसे केंद्रीय चषक आपण पाहतोय या सुप्रीमो चषकाला ज्याप्रमाणे दिवस रात्र सामने खेळले जातात त्याचप्रमाणे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू उडवला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. शेवटच्या चेंडूवरती विकेट भेटत आहे. इथे 4 षटक समाप्त झालेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते आंबिवली. महत्व आहे क्रिकेटमध्ये करिअर होऊ शकतं. क्रिकेटमध्ये काय नाही जातं रे. खालापूर तालुक्याचा रजत मुंडेंनी 25 लाख कमवले दादा. साहिल लोंगले सारखा खेळाडू जो कर्जत तालुक्यामधून गेला त्यांनी पैसे कमवले दादा. सापोली आणि चावणे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी. त्याला भरपूर काय क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट आपण पाहतोय त्याच्यामध्ये भरपूर आहे पण ते करावं पाहिजे सिद्ध करायला पाहिजे. नक्कीच रतन बुवा सारखी ट्रॉफी आपण क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आपण पाहायला गेला केतन म्हात्रेला या ठिकाणी 6व्या क्रमांकाची 4 व्हीलर. तो चांगला जॉबला देखील आहे त्यासोबत अगदी क्रिकेट देखील म्हणजे क्रिकेट मधून देखील आपण पाहायला गेला उत्पन्नाचं साधन जरूर आहे पण तो प्रोफेशनल क्रिकेट तुमच्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे. टॉस साठी या सावणे टीम. हॅलो सापोली टीमचा सावणे टीमचा कॅप्टन आणि पोली टीमचा टॉस साठी या. हॅलो नक्कीच यापुढील होणारा सामना सापोली विरुद्ध चावणे
दोन्ही कर्णधारास विनंती असेल की नाणेफेकीचं कौल करण्यासाठी टॉस बॉक्स यायचं आहे. आणि नाणेफेकीचं कौल करण्यासाठी मी आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री सोपानदादा मालकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करायचं. चावणे संघाचा कर्णधार आणि सापोली संघाचा कर्णधार आपणास कॉल असेल नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. चावणे संघाचा कर्णधार आपण यायचंय. समीर नक्कीच येत आहेत. नक्कीच. तर आता वळूया टॉस बॉक्सकडे जिथे चावना बनाम सापोली दोन्ही संघाचे कर्णधार मात्र आता येथे येत आहेत. दोघांना विनंती असेल यायचं आहे. तसेच आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री सोपानदादा मालकर आपणास विनंती असेल आपण यायचं आहे. नक्कीच. मीत 11 जे हनुमान चावणे आणि कोंडा 11 सापोली या दोन संघादरम्यान पुढची मॅच असेल. आणि सोपानदादा मालकर हेड. नक्कीच विहित 11 जे हनुमान चावणे संघाने इथे नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे आणि आपला निर्णय ते कळवतीलच. वळूया मैदानाकडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. परंतु हॅलो लो स्कोरी मॅच गायकवाड सर या धावसंख्येचा बचाव केला जाईल का खेळपट्टीवरती? कारण आम्ही या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये असता, तुम्ही ऑन फील्ड वरती असता, विकेट वरती तुम्हाला देखील अंदाजात या अगदी या धावसंख्येचा बचाव होईल की नाही? 100% बचाव केला जाऊ शकतो कारण विकेटचा वापर योग्य तो करायला पाहिजे. कारण हवा जर पाहिली गेली ना उलट दिशेने वाहते. आता आपण पाहतो जे पहिले षटक जिथून होतोय ते त्या गोलंदाजाला घातक आहे. कारण आपण पाहिलं गेलं हवा त्याच्या गोलंदाजाच्या विरोधात जाणाऱ्या चेंडूला चिरून टाकायचं आहे. त्यामुळे अकलेचा बुद्धीचा वापर. मी अगोदर एक मॅचमध्ये एक गोलंदाज पाहिला होता, राऊंड विकेट आला होता, परफेक्ट गोलंदाजी करत होता. कारण चेंडू बाहेर सोडून तो सरळ त्या दिशेने हवा त्या दिशेने सुसाट जात होता. समीरजी पाटील सावणे उद्योजक आहे, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. हे हा उत्तर आहे दादा, हा उत्तर आहे. मी सांगितलं होतं कारण हा आता गोलंदाजाला घातक आहे. कारण गोलंदाज ज्या एंडनी गोलंदाजी करतोय आणि त्याचा चेंडू फक्त बॅट्समनने लगावलेला आहे, तो चेंडू बाकी पाठवण्याचं काम ते हवा करणार आहे. आपण आज विचार केला तर झेल होणं गरजेचं होतं. तो शतरक्षक असेल ना तो पण विचार करत असेल शुभम मालकर, पण त्याच्याही डोक्याच्या पलीकडे चेंडू जाऊन पोहोचला. इथे पाहतो आंबिवली संघ आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजी करतो. वाईट चेंडू. कधी कधी ना वाईट चेंडू ना काऊ कॉर्नर मध्ये असेल ना त्यालाही दिसतो आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये बसलेले असतात ना त्यांना वाईट चेंडू समजतो. हॅलो. नक्कीच आमचे प्रमुख अतिथी मान्य श्री महेशदादा माबदी यांचं इथे नुकताच आगमन झालेलं आहे. तरी त्यांना विनंती आहे की अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी मात्र आपण जे कूलर्स बघतो ते त्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. पुन्हा एकदा विनंती असेल दादांना, दादा या, आपण आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धन्यवाद.
नाही हलक्या हाताने कट केला. आपण पाहतो गल्लीमधून चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला होता, पण आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये नेहमीच बोलतो ना, गल्ली से रन चुराना दिल्ली से चेर चुराना बड़ी मुश्किल की बात है. इथे एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा ग्लास केला सर्कल मध्ये. इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न. हो हो हा याला फेकायचा होता चेंडू आंब्याच्या झाडावरती आणि फेकला मोहाच्या झाडावरती. कारण आंबे झुपक्यामध्ये असतात ना, मोहा खूप चिवट असतात. दूरवर चेंडू सरवली संघ आपण पाहतो. यश यांचा गावचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. धावा वाचवायच्या आहेत आणि त्या अतिरिक्त खर्च 4 चेंडू आपण 9 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. गोलंदाजांनी आपण पाहतोय सौरव चांगले गोलंदाजी. 9 धावा झाल्यात आताही. परत पाहतो एक षटकात जर पहिला आपण जो पाहिला होता त्यानंतर व्हाईट चेंडू, पण उर्वरित 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. अर्थात 9 धावा 5 चेंडू मध्ये खर्च करत असताना सौरभ शेवटचा चेंडू घेऊन येतोय. हा एक धाव व्हाईटची, एक धाव एक्स्ट्राची. याला बोलतात गरीबी वेळ आटा गेला. पगार कमी आणि खर्च जास्त. इथे धाव वाचवायची होती. व्हाईटची धाव आली होती. एसटी रक्षकाने पण चुकी केली. शॉर्ट फाईन म्हणजे अर्थात आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तिथं आहे, ज्याला आपण इथे स्लिप म्हणतो. बरेच समालोचक टॅप केलाय चेंडूला. समोर पाहतोय मिडा फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतोय. इथे पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त होतं. धावसंख्या 35 धावांचा पाठलाग करत असताना 12 आकड्यावरती. येणाऱ्या तो 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 23 धावांची गरज. 18 चेंडू आणि 23 धावा. मॅच का नाही बनणार यश? का बनणार नाही? मॅच बनू शकते. आत्ताच एक मॅच पाहिली गेली. वानिवली विपक्ष अकुलवाडी ही मॅच झाली. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. आत्ताच बामच्या मल्यावरती 6 चेंडू 4 धावांची गरज असताना काय गोलंदाजी केली त्या अकुलवाड्याच्या गोलंदाजांनी विराजने. आणि त्यानंतर आपण पाहतो त्या 4 धावा वाचवल्या गेल्या. त्या अगोदरची मॅच पाहिली गेली श्री 11 गावदेवी कोलारे विपक्ष. त्या ठिकाणी आपण पाहतोय संघ होता वावलोली. त्या संघाच्या विरोधात खेळताना 6 चेंडू 19 धावांची गरज होती. पहिला चेंडू वाईट आला. त्यात लगातार 2 षटकार मारले सुमितने. तिसरा चेंडू डबल धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. 3 चेंडू 5 धावांची गरज होती. समोरच्या फलंदाजाने चेंडू डॉट खेळला. शेवटच्या 5व्या चेंडूवरती चौकार आला. 1 चेंडू 1 धाव घ्यायची गरज होती, पण तिथे आपण पाहिलं गेलं तो चेंडू सरळ खेळायचा होता, डॉट खेळला गेला. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतंय. चलिए स्पीड अप करना है. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 12 आणि 12वा प्लेयर आतमध्ये नाही, तो 11वाच असला तर 12वा प्लेयर रिटर्न आलाय. मोठा भाऊ आतमध्ये, बारका भाऊ बाहेर. गरमी नक्कीच. ऊन पाहिलं तर खूप कडक आहे सर, आणि वारंवार खेळाडूंकडून पाण्याची मागणी होत आहे. तर पाणी पुरवायचं आहे. जेव्हा जेव्हा खेळाडूला पाणी लागेल ना, तेव्हा आयोजकांना विनंती आहे की पाणी पुरवायचं आहे. सर मैदानात 2 वेळा पाणी लागतो. एक विचार विनिमय करायची, जर काहीतरी बातचीत करायची असेल तर पाणी लागतंय, आणि कधी कधी खरंच गरज असते पाण्याची. इथे पाहतो पॅडवरती चेंडू आदळलाय. 1 धाव या ठिकाणी पाहतो. लेग बाईची 1 धाव घेतली जाईल. बघा यश, अजून एक बॅट्समनची एक फॅड आहे माहिती तुम्हाला. प्रत्येक चेंडूला सर बॅट चेंज, सर बॅट चेंज. तिथे गेलं तर गप्पा मारतो, बॅट का चेंज उंची होतच नाहीये. हां, फक्त कॉल का असतो, बॅट चेंज. आजकाल एका खेळाडूकडे 10 बॅटी आहेत. चॉईस ऑफ बॅट घेऊन आलेले असते. बघा कॉल तर जरूर आहे यांच्याकडे. क्षेत्ररक्षक थोडा फास्ट घ्या मित्रांनो. बघा
जर तुम्हीच खेळत बसला तर बाकीचे संघ कधी खेळतील ना. ना थोडंसं फास्ट घ्या. टाइम ऑन आहे. आयोजकांनी जरूर सांगितलं आमचा तो बाब्या दुसऱ्याचा कार्टा हे इथं बघितलं जाणार नाही. हा डिसिप्लिन महत्वाचा भाग आहे या स्पर्धेचा. आणि आता पनवेल बरोबर खालापूर तालुका देखील अगदी या शिस्तीचं पालन करायला लागलं. कर्जतचा विषय सोडा, त्या ठिकाणी शिस्तीचं पालन म्हणजे केलंच जातं त्या कर्जत तालुक्यामध्ये. नाही गरज आहे तिथे. इथे टॉस केला चेंडूला, फुल लेंथचा चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी नाही बघा. हा वाघरू म्हणतात ना, वाघरू पक्षी पकडायला, तो वाघरू घेऊन आला होता, पक्षी झाल्यात आपोआप अटकला. हा चिपकला चेंडू, चांगला झेल म्हटलं जाईल. फलंदाज बाद, झटका दिला गेलाय तो अंबिली संघाला. ठोक डीजे. आवाज नाही का. ऍक्च्युली सांगू तुम्हाला काय झालं, डीजे ना उद्या ना दादा तुम्ही खाली बसूच नका आज, म्हणजे थोडंसं ब्रेक घ्या. तो डीजे वरती आणला ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, काही टेन्शन नाही आहे. कारण तो माईकचा आवाज आपल्याला वाटतो, कारण आज पाहिलं गेलं साऊंड्स याला इकडे फिरवा, आवाज तुम्हाला क्लिअर येईल. मैदानात आवाज आहे, हा इकडेच आवाज नाही. हे साऊंड फक्त फिरवा इकडे आपल्याकडे. हॅलो हॅलो, इथून कमबॅक करणं गरजेचं. अगदी गायकवाड सर आपण विचार केला कमबॅक होईल. जरी या ठिकाणी फुल लेंथचा चेंडू खेचला, चेंडूला बघा आरामात फटकावला जातो फाईन डिगर मध्ये. चेंडू सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला चेंडू. स्पर्धा तुम्हा आम्हा अक्काची स्पर्धा मैत्री चषक 2025. वडिश लॉगन काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे इथे. हा कुठे वन शॉट, यस, एक धाव कमी. हा आता एसटी रक्षक खुश असेल. चला एक धाव कमी झाली. दर्शक स्कोर कार्ड आमचे स्कोरर मित्र पडद्यावरचे हिरो किरण ढवळकर. किरण सर जरूर अजून एक जोक आहे आमच्याकडे. स्कोरर आणि कॉमेंटेटर म्हणजे सख्य सावत्र भाऊ. हा कधी कधी स्कोररला राग आला ना असा कॉमेंटेटरला चुकवतो. वाईट चेंडू, हा यश त्याला माहिती आहे मी जरी चुकलो तरी माईक मध्ये बोलणार कोण, हा कॉमेंटेटर. खूप महत्वाचा. स्कोरर बोलका लागतो, बोलका आणि बोलके आहेत. बघा चेंडूसाठी शांतारामजी ठोंबरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय, खूप महत्वाचं. चेंडू बॅट्समन आहे तो, चौकार ठोकला त्याच्या आधी, चौकारासाठी आलेत. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, अफलातून गोलंदाजी पाहतो. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालाय. 35 धावांची पाठलाग करताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. अजूनही 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. कुठे धावसंख्या अजून गेली नाही. मॅच कुणाकडे फसली नाहीये. कोण पण हिरो बनवू शकता. मच्छिंद्र साहेब, सिम्बा पिक्चर बघितलाय आपण. सिम्बा पिक्चर मध्ये हिरो कोण आहे? रणवीर सिंग. पण लास्टच्या क्षणाला कोण येतो दिवार तोडून? अजय देवगण. म्हणजे हिरो कोणत्या पिक्चरचा मेन? अजय देवगण. इथं काही होऊ शकते, हिरो कोण पण बनू शकते. आज आमचे ढवळकर साहेब काय टेन्शन मध्ये आले होते, कुठे आहेत? आम्ही सांगितलं पलस जरी रोडला आहेत. हा ठीक आहे. तेव्हा आम्ही घरातून निघलो होतो, म्हणजे नेरळच्या कर्जतच्या पहिले होतो. म्हणजे मला मोबाईल किती फायदेशीर आहे ना.
नाही आमचा नंबरची गरज नाही, फक्त यूट्यूबला जायचं, संदीप गायकवाड नेरळ टाकायचं, आमचं सर्व डिटेल्स येईल तुम्हाला. हां फक्त लाईक करा, कमेंट करा आमच्या डान्सला, हां सबस्क्राईब करा. चला चला दादा चला, पाणी घेऊन गेलते ना ते. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलो होतं, परंतु आता थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. ही इनिंग थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात की स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल. प्रकाश पाटील सर कसं मध्ये पाहुणा समालोचक बसला असेल ना, त्यांनी जास्त बोलायचं नाही. हां जे ऑफिशियल्स ना मेन त्यांनी, कारण आम्ही मैदानात गेल्यानंतर त्यांनाच बोलतो. चला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. शुभमचा पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी कालवा टप्प्याचा चेंडू एसटीच्या पाठीमागे थोडीशी गडबड निर्माण झाली आहे. काय घडतंय काय बिघडतं, 22ची धाव सध्या तरी सरोली संघाचं शतरक्षण म्हटलं गेलं तर अवघड जागेचं दुखणं, आणि त्यावरती जावई डॉक्टर सांगू पण शकत नाही ना बोलू पण शकत नाही. सर्व आपले गावचे प्लेअर यश असे मानले असते, माईकवरती असते तर सर्व त्यांचे ना काय बोलणार ते. पण दादा एक गोष्ट बघितली, असा पहिला विकेट गेला यांनी लगेच माईक ठेवला. अगोदर बोललो ते सर मी मारतो बॅटिंगची, तुम्ही एक इनिंग बोला, नंतर लगेच बोलता थांबा तुम्हीच घ्या, विकेट पडलाय. पण कधी कधी पाहिलं आम्ही गावचा मॅच असला, आता माझी गावची दविली टीम असते, कधी कधी मी घेतच नाही माईक हातात, काय बोलायचं यांना, कारण ते बोलता बोलता पटदिशी रागाचा शब्द बाहेर पडतो, काय खेळतात ते म्हणून. 22ची एक धावाली. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपण पाहतोय, अफलातून गोलंदाजी सुसाट वेगाने गोलंदाजी टाकली जाते. पडल्यानंतर चेंडू ज्या रिप मध्ये निघून गेला, हवेचा जोर जणू काय कायम राहिला. अफलातून हवेच्या विरोधात गोलंदाजी करतोय. जर तुम्ही पाहिलं गेलं ना, कपड्यांवरती लक्ष ठेवा मचिंद सर, हवेचा जोर बघा कुठे आहे. इथे आपण पाहतोय एक धाव, पुन्हा एकदा 3-3 शतरक्षक त्या ठिकाणी. हा हा हे क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलची ती प्रॅक्टिस आहे. फुटबॉलची काय होती प्रॅक्टिस होती. यश दादा असं दुखतं छातीमध्ये रे माझ्या पण, जेव्हा गावचा संघ खेळत असतो तर. मी सरळ मॅच लागली कुठे स्टेजच्या पाठीमागे जायचं, कानामध्ये कॉर्ड टाकायचे, मोठ्याने गाणी ऐकायची. कोणती? छम्मा छम्मा. बघा शुभमच्या प्रत्येक चेंडू डॉट साठी आपण पाहतो यश सर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. हा असं पारितोषिक लागलं पाहिजे. शुभम तयार. 3 चेंडू झालेत, 9 चेंडू 13 धावांची गरज आहे. इथे चांगला चेंडू बाहेर जाणारा चेंडू होता. राह चलती लड़की को छेड़ना, बाहर जाती गेंद को छेड़ना, चपराक तो बसती है. प्रकाश सर जाणाऱ्या रस्त्यातल्या पोळीला छेडली तर चापट बसते, आणि इथे बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट घातली तर विकेट पडते. फक डिझाई. पण यावेळी टुर्नामेंट गेला, पण 10, 11, 12, 13 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक मी ठेवला आहे. त्यावेळीच 100% तुमची एंट्री कशा प्रकारे ठेवायचं, कसं काय करायचं ते मी बघेल. काय टेन्शन मारू दादा, शब्द आहे आपला तुमच्यासाठी.
इथे हलक्या हाताने ग्लास केलं, चेंडूला वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबल. कसं काय माहितीये का, ही सासगावची जत्रा भरले का, सासगावच्या जत्रेमध्ये गडबड गोंधळ. वन शॉट, हा हा जबरदस्त. चीते की चाल बाज की नजर और हमारे हारी सर के अंदाज पे कोई संदेह नहीं करता. इथे धावसंख्या पाहतो स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली ती 23-12 धावांची गरज आहे. 7-12 हा किती मोठं नाव आहे. 7-12 जागा विकल्या कंपनीवाल्यांना ना, त्याच गेटावरती आमचे वडील वॉचमॅन. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये तिथे. वन बाउंस सेकंड बाउंस चेंडू हातामध्ये लाभला गेला, एक धाव या ठिकाणी घेतली गेली. यानंतर येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 11 धावा 6 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कशा प्रकारे सामना असणार. जरूर यश सर आहेत, प्रकाश पाटील सर आहेत, त्यानंतर आमचे अशोक मालकर सर आहेत. अशोक मालकर साहेब, कर्जत तालुक्यामध्ये फक्त 6 समालोचक आहेत, त्याच्यामुळे तालुक्याच्या टुर्नामेंट आम्हाला संपतच नाही. आणि खालापूर बघितलं गेलं, रासायनिक खालापूरमध्ये समालोचकांचा भरणा आहे. पण जे आता लस्सीवाले आलेत ना, नागोरी, आता आघोरी बाबा जाऊन आले, काय झाले, नाव लय भारी ठेवलं दादा. चेहरा त्यांचा मिथुन चक्रवर्ती सारखा आहे, काही टेन्शन नाहीये. डान्स पण तसे करतात. चलिए 6 चेंडू 11 धावांची गरज. संदीप सर, देखा जाए तो 6 गेंद 11 रन, एक तगड़ा मुकाबला, एक तगड़ा संघर्ष मैदान के बीच जारी है. देखे जाए तो एक ही तहसील की 2 टीमें, एक तलबली, दूसरी ओर आप देखेंगे मेजबान टीम अम्बिवली, जो इसी ग्राउंड, इसी मैदान पर आज करती रहती है. और आज देखी जाए तो थोड़ी सी मुश्किल में फंसी है जरूर यहाँ पर टीम. 6 गेंदे 11 रन, देखा जाए तो आसान सा लक्ष्य. चलिए करना है आपके ऊपर, यहाँ क्लॉक सेट कर दिया है, आपके नजर है और ज्यादा समय आप गवा नहीं. एक दिन की ये श्रृंखला है और नॉन स्टॉप श्रृंखला है. जैसे स्टार्ट हो जाए, स्टार्ट टू एंड चलेगी. और देखिए जाए तो अभी 6 गेंदे 11 रन. इस देखिए ये अभी तलवली टीम के लिए एक पॉजिटिव बात ये है कि माजगांव एंड से गेंद हवाओं का रुख देखा जाए तो उसी तरफ से, तो इससे जरूर मदद मिलेगी गेंदबाजों को. अब कड़ा संघर्ष करना पड़ेगा बल्लेबाजों को, 1-2 बड़े हिट निकालने पड़ेंगे मैच में जीत मुकम्मल करनी है. तो जरूर एक नवीन गोलंदाजचा वापर या ठिकाणी यश. आणि पहिला चेंडू फुल लेन चेंडू, फुल टच चेंडू, दांडी दांडी गुल, फलंदाज त्रिफलाची, खराब चेंडू होता पण त्याचा शेवट आपण पाहतो गोड होऊन बसला असला. फलंदाज बाद. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं गोलंदाज यश आपण पाहतो, इथे पण यश आहे आणि तिथे यश आहे. यशच्या टीम मधील हा खेळाडू आहे, जरूर बक्षीस लागेल आता यशसाठी. 3 विकेटसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक अतुलजी मालकर साहेब यांच्याकडून. अतुल साहेब, फक्त 3 विकेट नाही, जर 11 धावा जर यांनी डिफेंड केलं ना तर किमान 5000 द्या. चावणे संघ फक्त जाताना भेटून जा. चावण्याचे सन्मान्य समीर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या मैत्री चषकमध्ये. गोलंदाज पाहतो आपण या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतो. 5 चेंडू 11 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग म्हटलं जात आहे. जसं यश सर, प्रकाश पाटील सर, दिवसभर तुम्ही इथे माईक वरती बोललात तर तुम्हाला आयोजक पगार देतील. तसंच सामना पूर्णपणे चेस केला तर तुम्हाला विजय भेटेल. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, काय केलं, गडबड घोटाळा, गोंधळ 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 माजला गेला आणि चेंडू जमिनीला गुटगुल्या करत सीमारेषा पार झाला. रन स्फूर्ती 4. इथे आला बाईचा चौका.
के ऊपर बढ़ रहा है ना, उससे कहीं ज्यादा हमारे साथी कमेंटेटर अशोक जी मालकर सर और यश मालकर साहब के ऊपर भी उतना ही प्रेशर मंडरा रहा है. 100% यश तर उठला सीटवरून आता, तर त्यालाही माहिती इथे काय केलं. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे होता, का हल्ला, कशाला जागा सोडली, हा विचार असेल. नक्कीच सर. दरम्यान एक सूचना असेल, आपले प्रमुख अतिथी माननीय श्री राकेशजी पाटील साहेब, चावणे गावाचे राकेशजी पाटील साहेब यांना विनंती असेल की मंचावर यायचं आहे. आपलं स्पर्धेमध्ये स्वागत स्वागत स्वागत. और ठीक है, जाए मुड़ते मैच की तरफ. 2 रन आसानी से लेके गए और इस 2 की मदद से स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 30. और जी यादव साहब यहाँ पर तशरीफ लाए, ये इस टीम के लिए काफी लकी साबित होते हैं. जब भी ये मंच पे रहते हैं ना, तो इस टीम के साथ हमेशा से वो लक फैक्टर रहता है और आज वो मौजूद है, ये बात मैं छेड़ना चाहूंगा. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. गोलंदाज यश पुन्हा एकदा चांगला कामगिरी करणार का? इथे यश चांगली कामगिरी करतोय, गोलंदाज सुरेख कामगिरी करतो, पण इथे पंचांनी 2 समांतर केले. सांगितले खराब चेंडू स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, मोफतची धाव धावसंख्येवरती घेतली जाईल. काय घडतंय, काय बिघडतंय, चेंडू आमच्या समजेना. चौकाराला 500 आणि षटकाराला 1000. रुपेशजी जाधव साहेब, काय पाहिजे आता खेळाडूंना? हा, या विभागातील लकी पॅकर रुपेशजी जाधव साहेब, तुमच्यासारखी माणसं असतील ना, काय करत ना, 10वी 12वी नंतर आम्ही फक्त क्रिकेट खेळणार. नक्कीच राकेश पाटील साहेब सावणे गावचे यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावर यायचंय. आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा संज. आपण पाहतो स्ट्राईकला जो फलंदाज करणसाठी फुल लेनचा चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. इथे टांगा पलटी, घोडा फरार, रस मिळतील 4. इथे आला चौकार.